नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजचा विषय असा एका सामाजिक प्रश्नाविषयी, आध्यात्मिक प्रश्नाविषयी आहे, जो आपण हे पूर्ण व्हिडिओ पाहिलं पाहिजे आणि अनेक तरुण तरुणीच्या लक्षात सुद्धा माझं बोलणं येईल. हल्ली असं होतं की अध्यात्म म्हणजे वैराग्य आणि अध्यात्मामध्ये वैराग्य हवं आहे. हे आपण ग्रंथामध्ये वाचलेलं आहे, साधू संतांच्या तोंडून ऐकलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं वैराग्याचा अर्थ कोणी समजून नाही घेतलेला. आणि मग अनेक वेळेला अशा काही तरुण तरुणी माझ्याकडे येत असतात आणि ते सांगतात की मला काही करण्याची इच्छा नाही आहे, मला फक्त देवाचं करायचं आहे. शेवटी या जीवनात आहे तरी काय, बरं इतकं कमवून एवढं करून तरी आपण घेऊन जाणार आहे का, आपल्याबरोबर ते येणार आहे का, वगैरे वगैरे. एकंदरच त्यांचा सांगण्याचा सूर असा असतो की कशाला एवढ्या उठाठेवी करायच्या, कशाला नोकरी करायची, कशाला जॉब करायचा, कशाला पैसे कमवायचे, किंवा करिअर तरी कशाला करायचं, शेवटी सोडूनच जायचं आहे तर आपण सर्व वेळ अध्यात्मामध्ये देऊया. आणि ते अशा भावामध्ये माझ्याकडे येतात की आम्हाला वैराग्य आलंय, आम्ही वैरागी झालोय, या उद्देशानं ते माझ्याकडे येतात. आता अशा अवस्थेत आल्यानंतर दुसरे बुवा बाबा कोण असते तर त्यांनी त्याला डायव्हर्ट केलं असतं. हो, खरंच वैराग्य आलंय, तू माझ्याकडे ये, मी तुला असं करतो तसं करतो. मी नाही तसं करत, कारण आपल्या चॅनलचं नाव आहे सनातन सत्य. सत्य लोकांना योग्य मार्गदर्शन करणं. ज्यावेळेला हे तरुण तरुणी माझ्याकडे येतात अशा अवस्थेमध्ये, त्यावेळेला सर्वात प्रथम मी त्यांची सायकोलॉजी तपासत असतो. त्यांना असं का वाटतंय आणि त्यांना हे असं का वाटतंय, तर त्यानंतर असं लक्षात येतं आपल्या की यांना हे वैराग्य आलेलं नाही आहे, त्यांना आलेलं आहे नैराश्य, आणि या नैराश्याला ते वैराग्य समजतायत. अगदी तरुण तरुणीविषयीच बोलायचं नाही, जास्त वयाचे लोक देखील आहेत की जे नैराश्यालाच वैराग्य समजतात. मग याला अनेक कारण असतील. सतत येणारं अपयश, जीवनामध्ये घडणाऱ्या काही दुःखद घटना असतील, बरंच काय असेल, हार्मोन चेंजेस असतील, मेंदूमधील काही बदल असतील, ठीक आहे, डॉक्टर सांगतील ते काय असेल ते. मग अशा वेळेला काहीही करू वाटत नाही आणि एका बाजूला असं वाटतं की मला वैराग्य आलंय, मला हे करू वाटत नाही, मला ते नको आहे, इच्छा नाहीये माझी. आणि अशा वेळेला या तरुण तरुणींना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. यातलं सर्वात चांगलं आणि महत्वाचं उदाहरण गीतेचं, आपल्या भगवद्गीतेमधलं उदाहरण, की असंच नैराश्य अर्जुनाला आलेलं होतं आणि तो श्रीकृष्णाला म्हणत असतो, यांना कसं मारू, हे माझी आहेत सगळी, यापेक्षा मी हे सोडून जातो, याचा सर्वांचा त्याग करतो, मी जंगलात जातो. आता खऱ्या अर्थानं ते वैराग्य नव्हतं, नैराश्य होतं. मग श्रीकृष्ण असं त्याला म्हणला का अर्जुनाला की आता असं कर, जप करत बस? नाही म्हणला. मग त्या अर्जुनाला त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जे काय सांगितलं ते गीतेचे अध्याय आहेत. आणि त्या अर्जुनाला उठून उभा केलं, लढाई करायला लावली आणि पुरुषार्थ श्रेष्ठ आहे हे समजून सांगितलं. आता काही मुलं अशी म्हणतात की, मुलं म्हणा, मुली म्हणा, किंवा काही व्यक्ती म्हणा, पैसा कमवून काय करायचे आणि पैशामध्ये मला अजिबात मोह नाही आहे. त्यावेळेला मी त्यांना वैराग्याचा, नैराश्याचा खरा अर्थ समजून सांगतो. मी त्यांना म्हणतो, तुझ्याकडे किती पैसे आहेत? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 1,000, 5,000, किंवा काय काय म्हणतात नाही आता सध्या काही नाहीये. त्यावेळेला त्यांना म्हणतो, अरे तू तर भिकारीच आहेस, आणि तू भिकारी आहेस, मग पैशाविषयी तुला वाटतंय की मला पैशाविषयी काय वाटत नाही, तर तुझ्या शब्दाला किंमत नाही, हे नैराश्य आहे. परंतु जर तुझ्याजवळ करोडो करोडो रुपये असतील आणि तू म्हणत असशील की पैशाविषयी मला काय वाटत नाही, आता सुद्धा मी पैशाचा त्याग करायला तयार आहे, तर तू वैराग्य होऊ शकतो. आता तुझ्याजवळ नाहीच आहे. भविष्यात समजा एखाद्यानं कलेक्टर पद प्राप्त केलं आणि परत असं वाटायला लागलं की या पदामध्ये देखील काही नाही आहे,
हे नको आहे मला, मी सोडून संन्यासी बनतो. उदाहरणार्थ, म्हणजे तुम्ही असं करा असं माझं म्हणणं नाही, उदाहरण देतोय. असं वाटलं तर हे वैराग्य आहे, कारण त्यानं ते प्राप्त केलंय आणि त्यानंतर म्हणतोय मला याचा हव्यास नाहीये, याला वैराग्य म्हणायचं. एखादी गोष्ट प्राप्तच केलेली नाहीये किंवा ती तुमच्याजवळ क्षमता नाहीये आणि वरून काय म्हणायचं, आम्हाला यात इंटरेस्ट नाहीये म्हणजे आम्ही वैराग्य आहोत. अजिबात नाहीये. पुरुषार्थ करा, भरपूर पुरुषार्थ करा, पैसा कमवा, नाव कमवा, ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करा, नो डाऊट. परंतु हे माझं आहे असं म्हणू नका, तर वैराग्य. आता वैराग्याचं लक्षण काय असतं? एका साधू संतांनी, एक साधू होते, या साधूंनी काय केलं, खूप कष्ट करायचे, पैसे कमवायचे. लोक आले पैसे मागायचे, देणगी मागायचे, पैसे पैसे करत फिरायचे. लोक काय म्हणायचे, हा कशाचा साधू, हा सर्वात स्वार्थी माणूस आहे, लुबाडणूक करणारा माणूस आहे. आणि असं करत करत त्या साधूनं करोडो रुपयाचा, करोडो म्हणजे 2 करोड 4 करोड 5 करोड काय असेल, आश्रम बांधला. आश्रम बांधला, सर्व लोक यायला लागले, सगळं सुरळीत झालं. आणि एक दिवस ते साधू आहे त्या कपड्यानं सकाळी उठले आणि सर्वांना सांगितले, माझा राम राम घ्यावा, माझं कार्य संपलं, आता हा आश्रम तुमच्या हवाली, मी चाललो. आणि तिथून ते जाताना बरोबर काहीही घेऊन गेले नाहीत. याला वैराग्य म्हणायचं, याला वैराग्य म्हणायचं. एकदा एका रेल्वेमध्ये एक संत बसलेले असतात, त्यांच्या शेजारी एक उद्योगपती बसलेला असतो. उद्योगपतीच्या अंगावरती भरपूर सोनं, जे जे काय हवंय मोठ्या लोकांचं असतं ते सगळं आहे. त्या साधूकडं, संताकडं पाहिलं तर त्याच्याही अंगावर भरपूर प्रचंड सोनं. तो उद्योगपती त्या साधूला म्हणतो, महाराज तुम्ही साधू संत आहात, मी उद्योगपती आहे, किंवा मला अगदी स्वार्थी मनुष्य म्हणा, तुम्ही तर संत आहात. आता अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्याजवळ नाही? माझ्याजवळ आहे ते तुमच्याजवळ आहे. माझ्याकडे जेवढं सोनं आहे किंबहुना त्याच्यापेक्षा तुमच्या सोनं जास्त शरीरावरती घातलंय तुम्ही, तुम्हाला कसं साधू म्हणायचं? त्या साधूनं क्षणाचाही विचार केला नाही, गळ्यातलं सर्व सोनं काढलं आणि रेल्वेच्या खिडकीमधून नदीमध्ये फेकून दिलं. आणि ते त्या उद्योगपतीला, त्या श्रीमंत मनुष्याला म्हणले, आता तुझी वारी, आता तुझं सोनं टाक. तो म्हणला, कसं शक्य आहे? म्हणले, हा तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. मी सोन्याचा उपभोग घेईन, पण ज्या वेळेला त्याचा त्याग करण्याची वेळ असंच करून टाकेन, सहज फेकून देईन. मी सगळ्या गोष्टींचा उपभोग घेईन, पण हे माझं आहे यात अडकणार नाही. सोडून जायचंय मला माहित आहे, याच्यापासून माझं काय थटत नाही, मी उपभोग घेईन, परंतु हे माझं नाही. त्याप्रमाणे या सर्व तथाकथित वैराग्य स्वतःला समजणाऱ्याने मी समजून सांगतोय, वैराग्य याची व्याख्या फार मोठी आहे. खरं पाहिलं तर साधू संतांनी खूप मोठे संसार केले, लाखो लाखो रुपये कमवले, लाखो लोक कमवली, परंतु ते पैसे जनतेत वाटून टाकले, लोकांचं भलं केलं, स्वतःसाठी काय नाही केलं. खऱ्या साधूंच्या विषयी म्हणतोय, जे बाकी पैसे त्यांच्यासाठी नाही म्हणत मी. तर म्हणण्याचा अर्थ आहे, तुम्हाला मी वैरागी व्हा असं म्हणत नाहीये, तुम्ही संसार सोडून जा म्हणत नाहीये, पळून जा असं म्हणत नाहीये. पळून जाणं म्हणजे कृष्णाच्या बाबतीत शंडपणा आहे, तो नपुसकत्व आहे. परिस्थितीपासून पळून नाही जाता आलं पाहिजे, दटून उभा राहायचं आहे. नोकरी मिळवायची आहे, इच्छा पूर्ण करायच्या आहेत, मोठं व्हायचं आहे, पैसा कमवायचा आहे, जे काय असेल तुमच्या करायचं आहे. तिथं मागं नाही पडायचं. ईश्वराचे पुत्र आहोत आपण, ऋषीमुनींचे पुत्र आहोत, तर मागं का पडायचं, ढिलं का समजायचं? एक मनुष्य जगात मोठा होऊ शकतो तर मीही होऊ शकतो, माझ्यात काय कमी आहे? स्वतःतलं दिव्यत्व जागृत करा, भव्यत्व जागृत करा, जे हवं ते मिळवा, परंतु त्याचा अहंकार करू नका. याच्याशिवाय मी जगूच शकत नाही असं म्हणू नका. वेळ आली तर त्याचा त्याग करता आला पाहिजे, याला वैराग्य म्हणतात. आणि म्हणून जेवढेही काही तरुण तरुणी असतील किंवा जे काही लोक जे नैराश्यात अडकलेत, त्यांना मी एवढंच सांगतो, नैराश्य हा एक रोग आहे.
त्यातून बाहेर पडा, त्याचा इलाज करा. आणि वैराग्य ही एक दिव्यता आहे, भव्यता आहे. खऱ्या वैराग्याला समजून घ्या. नैराश्यापासून दूर जा, पुरुषार्थ करा, मोठं व्हा, नाव कमवा, देशाच्या उपयोगी या, आईवडिलांचं नाव मोठं करा. जे तुम्हाला ईश्वरानं जो तुम्हाला रोल दिलाय त्यामध्ये मागे पडू नका, अजिबात पडू नका. आणि नैराश्यातून बाहेर पडा. भक्ती करत असताना देखील वैराग्यपूर्ण भक्ती करायची आहे तर सर्व आपल्या जवळ, नो प्रॉब्लेम. आता मी ज्या फोनवरती व्हिडिओ शूटिंग करतोय हा फोन माझा आहे, नो प्रॉब्लेम. परंतु फोन पडला फुटला हळहळ करण्याची गरज नाही. वस्तू आहे, त्यांचा शेवट होणारच आहे. या पद्धतीने हे करा. आणि माझी सर्व तरुण पिढीला एक आव्हान आहे, तुम्ही अशा भारत देशामध्ये राहताय जिथं तुम्हाला आदर्शांची कमी नाही. शून्यातून शिखरावरती गेलेले लोक तुम्ही पाहिलेले आहेत. मनुष्यामध्ये तेवढी प्रचंड शक्ती आहे. मनुष्य देवही बनू शकतो, दानवही बनू शकतो, इतकी प्रचंड शक्ती आहे. या शक्तीचा सदुपयोग करा. त्याचबरोबर तुम्हाला आता जे तरुणपण मिळालेलं आहे, जवानी मिळालेलं आहे, खरं बोल तर मानवी संपूर्ण माणसाच्या जीवनातला सुवर्ण काळ असतो हा. इथंच जे काय करायचं आहे ते करायचं. त्यामुळे इथं वैरागी बनून बसू नका. कर्म चांगलं करा, योग्य गुरुचा शोध घ्या आणि आयुष्य सुंदर करा. नैराश्याला वैराग्य समजू नका. जय आदिशक्ती.